लास्ट टाइम काय बघितलं लास्ट टाइम बरोबर आहे, आठवत आहे तुम्हाला? सेक्शन 23 प्रमाणे आपल्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसते. हे नव्हते का आपला विषय आता टॉपिक जो चालला आहे 23 रजिस्ट्रेशन आपण कधी घेतो? सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे घेतो. 23मध्ये काय दिलं आहे? एक्झम्पशन दिलं आहे, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. 22मध्ये 4 केस होत्या. ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल 22(1) बरोबर आहे. 10 लाख 20 लाख 40 लाख जे लिमिट आहे, 3 गट पडले, त्या 3 गटाप्रमाणे 4 राज्य 10 लाखामध्ये आहेत, 6 राज्य 20 लाखामध्ये आहेत आणि इतरांना सर्व्हिसेससाठी 20 लाख आणि फक्त गुड्समध्ये डील करत असतील तर 40 लाख आणि सर्व्हिस गुड दोन्ही असतील तर मात्र 20 लाखच ॲप्लिकेबल होतील. याप्रमाणे रजिस्ट्रेशन घेताना 22(1) प्रमाणे ॲग्रिगेट टर्नओव्हर त्या स्पेसिफिक स्टेटमध्ये जे लिमिट दिलं आहे ते थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड झालं तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. दुसरं, 1 जुलैच्या दिवशी जे एक्झिस्टिंग लॉमध्ये रजिस्टर होते त्यांना मायग्रेट केले गेले सेक्शन 22(2) प्रमाणे. सेक्शन 22(3) प्रमाणे एखादा रजिस्टर बिझनेस ट्रान्सफर झाला तर जो तो बिझनेस टेकओव्हर करणारा आहे, जो ट्रान्सफरी आहे, त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आणि चौथं, कंपनीचं अमलगमेशन किंवा डिमर्जर झालं तर नवीन कंपनी जी बनते त्यांना रजिस्ट्रेशन घेणं हे कंपल्सरी म्हणजे गरजेचं असेल. सेक्शन 22मध्ये हे 4 सबसेक्शन होते. सेक्शन 23मध्ये रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागत नाही. जो एक्झम्स अप्लाय करतो किंवा जो असाच अप्लाय करतो याच्यावरती GSTची लेवी येत नाही. एक्झम्स अप्लाय, नील रेट सप्लाय आणि GSTची लेवी ज्या प्रॉडक्टवरती येत नाही ते प्रॉडक्ट सप्लाय जो करत असेल त्याला GST रजिस्ट्रेशन घेऊन कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करायचा नसेल तर रजिस्ट्रेशन घेऊन गव्हर्नमेंटला फायदा काय आणि त्याला फायदा काय. तसं ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट तो जे जमिनीतना पीक घेतो त्याचं जे उत्पन्न होतं तेच त्याचं उत्पन्न असेल, तेवढंच त्याचा बिझनेस असेल, तेवढंच त्याचं अर्निंग असेल तर त्याला पण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल त्या नोटिफिकेशनप्रमाणे काही पर्सन्सना, कॅटेगरी ऑफ पर्सन्सना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल. मग ज्यामध्ये बघितलं आपण की सर्व्हिस प्रोव्हायडरनी जर राज्याबाहेर सप्लाय केला तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागत नाही. त्यामुळे सेक्शन 24(1) प्रमाणे जे टॅक्सेबल सप्लाय गुड्समध्ये करतात रजिस्ट्रेशन त्यांनाच घ्यावं लागतं, कारण की सर्व्हिस प्रोव्हायडरला एक्झम्पशन दिलेलं आहे सेक्शन 23च्या नोटिफिकेशनमध्ये. 23(2) गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे, नोटिफिकेशन काढून ते एक्झम्पशन देऊ शकतात. तसंच इकडे अजून एक सेक्शन आहे, पर्सन सप्लाईंग गुड्स थ्रू ECO. आता इथे पण गुड्स का, सर्व्हिस का नाही? कारण सर्व्हिस प्रोव्हायडरला एक्झम्पशन आहे. पर्सन सप्लाईंग गुड्स थ्रू ECO, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू, म्हणजे फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन सारखे जे ECO आहेत त्यांच्या थ्रू जर का सर्व्हिसेस दिल्या तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागत नाही. जर ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख 20 लाख एक्सीड झाला आणि सेक्शन 22(1) ॲप्लिकेबल झाला तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण 24(9) त्यांना सर्व्हिस प्रोव्हायडरना बाहेर काढलेले आहेत गुड्स, त्यामुळे गुड्सचे सप्लायर फक्त याच्यामध्ये अडकतात 24(9). आणखीन जे हँडीक्राफ्ट गुड्स आहेत ते जो पर्सन सप्लाय करेल किंवा कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन जो सप्लाय करेल त्यांना पण त्या प्रकारच्या गुड्ससाठी एक्झम्पशन आहे सेक्शन 23(2)च्या नोटिफिकेशनप्रमाणे. आता सेक्शन 24 बघितलं आपण, त्यामध्ये राज्याबाहेर सप्लाय केला गुड्सचा रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल तेव्हा 22(1) ॲप्लिकेबल होणार नाही. तेव्हा ॲग्रिगेट लिमिट जे थ्रेशोल्ड लिमिट आहे त्याचा जो विषय आहे त्याला हे ओव्हरराईड करतं सेक्शन 24(1). कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला टॅक्सेबल सप्लाय केला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल कंपल्सरी. त्यानंतर पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज, रिसिपियंटला जर का टॅक्स भरायचा असेल तर रिसिपियंटला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पर्सन हू रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(5) ECO. 9(5) त्यांनी जे ECO नोटिफाय केले ज्यांना टॅक्स जमा करायचा आहे ॲज अ डीम सप्लायर म्हणून त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याकरता सेक्शन 24 सबसेक्शन 4 आहे. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन जो देशाबाहेरनं आपल्या भारतामध्ये येतो आणि कुठला सप्लाय करतो, ओकेजनली सप्लाय करतो, याचं फिक्स प्लेस ऑफ बिझनेस आणि रेसिडेंट भारतामध्ये नाही आहे, त्याला सेक्शन 24(5) प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. TDS डिडक्टर, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी हे TDS डिडक्ट करतात, त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. कन्साइनमेंट एजंट
जो दुसऱ्याचा माल विकण्याकरता स्वतःच्या नावाने बिलिंग करतो, जो एजंट म्हणून आहे, त्यांचं ॲग्रीमेंट आहे प्रिन्सिपलचं आणि एजंटचं, तो कन्साइनमेंट एजंट जो आहे त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर बघितलं आपण, हेड ऑफिस असतं, ते इनपुट जे काय इनवर्ट सप्लाय घेतात दुसऱ्या ब्रँच करता, त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांना ट्रान्सफर करण्याकरता स्पेशल रजिस्ट्रेशन आहे. ते कुठलं आहे? इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणून. पर्सन सप्लाईंग गुड्स थ्रू ECO हे बघितलं आपण. मग पुढे ECO इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर जो असतो ECO, त्याला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल. जसं तुम्ही ECOचा बिझनेस सुरू कराल तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल सेक्शन 24 सबसेक्शन 10 प्रमाणे. OIDR नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन, नेटफ्लिक्स सारखे जे काय वेब चॅनल आहेत, वेबसाईट आहेत किंवा यांचे ॲप आहेत, त्याच्या थ्रू लोक एंटरटेनमेंट बेनिफिट घेतात. तर त्या OIDR ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑफ रिट्रीवल सर्व्हिसेस किंवा त्यामध्ये आपण बघितलं म्युझिक आहे, क्लाउड सर्व्हिसेस आहेत, अशा सर्व्हिसेस जर का OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर देत असतील आणि ते घेणारा जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल, घेणारा जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर गव्हर्नमेंटला टॅक्स तेव्हाच मिळेल जेव्हा सप्लायर रजिस्ट्रेशन घेईल. ओके. आणि नोटिफाईड पर्सन्स और क्लास ऑफ पर्सन सेक्शन 24(12) प्रमाणे गव्हर्नमेंटकडे एक पॉवर आहे की ते या अपार्ट फ्रॉम या 11 ट्रान्झॅक्शन्स आणखीन काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या जर कोण पर्सन्स करत असतील तर त्यांना आपण 24(12) प्रमाणे रजिस्ट्रेशनच्या स्कोपमध्ये आणू शकतात. 22, 23, 24 आपले झाले. आता इथे तुम्हाला काय झालं, काय क्लिअर झालं? रजिस्ट्रेशन कोणाला घ्यावं लागेल. 22(2) प्रमाणे एक्झिस्टिंग लॉ, 22(3) ट्रान्सफर, 22(4) अमॅलगमेटेड आणि डिमर्जर, 22(1) मध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे, त्यामध्ये कुठले कुठले राज्य आहेत 10 लाख एक्सेड केल्यावरती 20 लाख, हे 4 दिला आहे खाली इकडे, हे तुम्ही बघून घ्या. ओके. त्याच्या पुढे हे सगळं मेमराईज होण्याकरता पुढे 4 दिले. 23 कोणाला ॲप्लिकेबल होईल हे इकडे दिलेलं आहे. ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये काय येईल हे इकडे दिलेलं आहे. आणि पुढे आपण आता येतो आहे पुढच्या टप्प्यावरती, ते म्हणजे प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशन प्रोसिजरमध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन घेणं 22 किंवा 24च्या तरतुदीप्रमाणे आवश्यक आहे त्यांना मग सेक्शन 25मध्ये येऊन त्याची जी प्रोसिजर आहे ती फॉलो करायची रजिस्ट्रेशनची. आता ह्यात तुम्ही बघाल तर सेक्शन 25मध्ये एक जो पहिला सबसेक्शन आहे त्यामध्ये 3 प्रोव्हिजन, तर 2 प्रोव्हिजन आणि 1 एक्सप्लेनेशन आहे. मग सबसेक्शन 2मध्ये 1 प्रोव्हिजो, बाकी मग 3, 4, 5 हे छोटे सबसेक्शन आहेत, ते आपले पटकन कव्हर होतील. सबसेक्शन 6मध्ये इथे काय दिलं आहे? डॉक्युमेंट कुठले पाहिजे, तर पॅन नंबर लागेल. पॅन नंबर लागेल. 6A मध्ये मग आता आधार पण व्हेरीफाय होतो, आधारसाठी आहे. मग 6A, 6B, 6D मध्ये आणि 6D मध्ये दिलं आहे आधार कोणाला ॲप्लिकेबल नाही, आणि त्या खाली पण एक एक्सप्लेनेशन आहे. त्यानंतर एक सबसेक्शन 7मध्ये नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन याविषयी काहीतरी प्रोव्हिजन आहे. सेक्शन 8मध्ये जे रजिस्ट्रेशन घेत नाहीत, ज्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची तरतूद लागू होऊन पण त्यांच्याकरता ॲक्ट फेल्स टू ऑप्टेन रजिस्ट्रेशन, त्यांच्याकरता तरतूद आहे. म्हणजे जर एखाद्याने राज्याबाहेर सप्लाय केला त्याला 24 ॲप्लिकेबल होईल, किंवा ज्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर थ्रेशोल्ड लिमिटला एक्सिड करतोय पण तरी पण तो रजिस्ट्रेशन घेत नसेल तर मग गव्हर्नमेंटचे अधिकारी प्रॉपर ऑफिसर जे आहेत ते त्याला रजिस्ट्रेशन घेण्याकरता नोटीस देतील. या प्रकारची तरतूद आपण डिटेलमध्ये बघू. ती सबसेक्शन 8मध्ये. 9मध्ये काही स्पेशल एजन्सी असतात किंवा आपल्याकडे राजदूत वगैरे असतात ना, त्यांच्याकरता त्यांची ऑफिसेस जी असतात, 2 देशांमधला व्यापार आहे किंवा देशामध्ये शांतता राहावी म्हणून काही त्यांचे कमिटीज असतात देशांच्या वगैरे, त्यांची ऑफिसेस असतात. तर त्यासाठी त्यांच्या ऑफिसेससाठी जे काय कम्प्युटर लागेल, फर्निचर लागेल, पेपर लागेल, प्रिंटिंग स्टेशनरी जे काय लागेल ते विकत घेणार. तर त्यांच्याकडनं जो त्यांना टॅक्स द्यावा लागेल विकत घेतल्यानंतर, तो टॅक्स त्याला रिफंड देण्याकरता त्यांना एक रजिस्ट्रेशन सांगितले करायला, आणि त्यांना मग UIN नंबर दिला जातो. त्यांना GSTN दिला जात नाही, त्यांना UIN दिला जातो. आता हे सांगेन सगळं मी परत पुढे. ओके. आणि मग सेक्शन 10, 11, 12 आहेत, हे पण छोटे आहेत, हे पण पटकन होतील. जो आपल्याला वेळ लागणार आहे
तो आता सेक्शन 25मध्ये तुम्हाला काय कळतं की हू लॉमध्ये ही उत्तरं मिळतात. रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल, वेन केव्हा घ्यायला लागेल, मग कुठे घ्यायला लागेल, आणि जेव्हा व्हाय विचारतात तेव्हा का, म्हणजे लॉजिक आहे. व्हायमध्ये लॉजिक आहे, मलाच का, आणि हाऊमध्ये प्रोसिजर असते कशा प्रकारे घ्यायचं. आपण जे काय ऑनलाईन फिलअप करतो ते हाऊ करतो, कसं करायचं. पण जर तुम्हाला माहिती आहे की हाऊ कसं करायचं, पण ते का करायचं, केव्हा करायचं, आणि जे करतोय त्यात काय करायचं हे जर माहिती नसेल तर अनेक अडचणी येऊ शकतात, गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुम्हाला काम करताना म्हणजे हाऊ जे तुम्ही करताय ते करता, म्हणजे एखादा डॉक्टर जर ऑपरेशन करत असेल, एखाद्याचं पोट फाडून ऑपरेशन करत असेल, तर त्याला हे जी उत्तर आहेत की केव्हा काय करायचं, केव्हा काय करायचं, कशा प्रकारे करायचं, का करायचं हे जर माहिती असेल तर क्रिटिकल कंडिशनमध्ये काय ॲक्शन घ्यायची याचा निर्णय तो तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा त्याला पूर्ण सायन्स माहिती आहे. जसं आपण जेव्हा GSTच्या कायद्यामध्ये किंवा कुठल्याही कायद्यामध्ये काम करतो तेव्हा गव्हर्नमेंट काय सांगतं, कॉम्प्लायन्सेस तुम्ही करा, रिटर्न भरा, पेमेंट करा, पण त्यासाठी ज्या तरतुदी लागू आहेत, केव्हा करायचं, कोणी करायचं, कसं करायचं, का करायचं, हे सगळी उत्तरं आहेत ही तुम्हाला लॉ शिकतानाच कळतात. म्हणजे लॉमधल्या तरतुदी आणि त्याचे रूल्स आणि नोटिफिकेशन्स या सगळ्याचा आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्याला याची उत्तरं मिळतात. तुम्हाला एखाद्याने विचारलं हे मी करू का, किंवा हे मला कसं करता येईल, किंवा मला काय करायला लागेल यासाठी, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, कसं करायचं आहे हे आहे, मग ते करण्याकरता काय करायला लागेल, तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याकरता काय करायला लागेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिली म्हणजे तुमच्याकडे तुमचं पॅन नंबर असणं गरजेचं आहे. पॅन नंबर असणं गरजेचं आहे. मग जी माहिती आपल्याला भरायची आहे त्यामध्ये तुमचं नाव जे आहे ना पॅन नंबरवरती ते ते भरायला लागेल. प्लस तुमच्याकडे ईमेलवरती OTP येईल, तुमच्या मोबाईल नंबरला OTP येईल. ही सगळी जी प्रोसिजर आहे ही करण्याकरता काय लागेल, मी हे केलंय. काय लागेल, ए पार्ट भरला, बी पार्ट, दोन्ही पार्ट भरले. नाही, फक्त पहिलंच झालं. मी काय सुरूच नाही केला. टाइमच नाही भेटत. आज मी 5:30 ला उठून आलोय घर फोनवर. ए पार्ट तुम्ही केल्यानंतर तुम्ही 15 दिवसामध्ये बी पार्ट नाही केला तर ए पार्ट एक्सपायर होईल. ते मला 15 दिवसाच्या आत समजलं, हां, म्हणून मी ते मग परत पहिल्यापासून करायला लागेल. 3 दिवसापूर्वीच केलंय. आता मी करेन आज. हां, तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही सेक्शन 25(1) करायला जाल तेव्हा त्यावर तुम्हाला हे कळणार आहे व्हेअर अँड वेन टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन करण्याची तुमच्यावर लायबिलिटी आलेली आहे, किंवा तुम्ही स्वइच्छेने रजिस्ट्रेशन करत असाल तर स्वइच्छेने सेक्शन 25 सेक्शन 3 मध्ये रजिस्ट्रेशन तुम्हाला स्वइच्छेने करता येतं. ऐच्छिक आहे, व्हॉलंटरी म्हणतो आपण त्याला, जे आपल्याला करता येतं. म्हणजे लॉ ॲप्लिकेबल होत नाही, पण मला मार्केटमध्ये काही बिझनेस करायचा आहे तर सप्लायर आपल्याला सांगतो की आम्ही GST असणाऱ्याच रिसिपियंटला माल देतो, असे काही लोक करतात. त्यामुळे मग ज्याला बिझनेस करायचा आहे त्याला रजिस्ट्रेशन घेण्यासाठी ही तरतूद आहे 25(3) मध्ये. आता रजिस्ट्रेशन जे करायचं आहे त्याकरता ॲप्लिकेशन द्यायला लागेल, ते रूल 8 प्रमाणे द्यायला लागतं. मग डिपार्टमेंटचे अधिकारी किंवा डिपार्टमेंट त्याचं व्हेरिफिकेशन करतं आणि तुम्ही सगळी माहिती त्यांच्या गरजेप्रमाणे नियमाप्रमाणे भरलेली आहे, दिलेली आहे, ती क्लिअर आहे हे जर त्यांना दिसून आलं तर सेक्शन 10 प्रमाणे त्याचं ॲप्रुव्हल मिळतं आणि रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट दिलं जातं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. त्यानंतर तुम्हाला 10A प्रमाणे तुमचे बँकेमध्ये अकाउंट ओपन करून बँकेचा अकाउंट नंबर, बँकेची जी तुमची इन्फॉर्मेशन आहे ती 10A प्रमाणे रजिस्ट्रेशन झाल्यापासून 45 दिवसामध्ये किंवा तुमचं पहिला रिटर्न फाईल करण्याच्या अगोदर देणं गरजेचं आहे, रूल 10A प्रमाणे. ओके. सेक्शन 25(2) जो आहे त्यामध्ये सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस. आता जर एखाद्या व्यक्तीचे 2 बिझनेस आहेत, एक बिझनेस कपड्याचा आहे, दुसरा बिझनेस मोबाईल शॉप आहे, इलेक्ट्रॉनिक आयटमचं दुकान आहे, तर तो 2 दुकानांकरता सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस घेऊ शकतो. घेऊ शकतोचा अर्थ काय, घेणं बंधनकारक नाही. एकाच नंबरवर तुम्ही 4 बिझनेस करू शकता. एकाच नंबरवरती तुम्ही, एकाच रजिस्ट्रेशनवरती तुम्ही 4 ठिकाणी बिझनेस करू शकता. जे रजिस्ट्रेशन घेतलं जातं तिकडे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस
इतर बिझनेसेसचे ॲड्रेस तिकडे गव्हर्नमेंटला तुम्ही इंटिमेट केलेले असणं गरजेचं आहे. आणि त्या त्या ठिकाणचं बिलिंग वेगवेगळं होईल. पण रिटर्न भरताना तुम्हाला 4 दुकानांचा सगळा डेटा एकत्र आणायला लागेल आणि तो मग गव्हर्नमेंटला त्यांनी सांगितल्याप्रमाणे फिलअप करून द्यायला लागेल डेटा. मग ते तुम्हाला जमत नसेल, त्रासदायक होत असेल, तर मग तुम्ही सेपरेट रजिस्ट्रेशन घेऊ शकता, मल्टिपल प्लेस ऑफ बिझनेस असा ऑप्शन दिलेला आहे. त्यामध्ये रूल 11 ॲप्लिकेबल होतो. ओके, 25(1) घ्या किंवा 25(3) घ्या, जे रजिस्ट्रेशन तुम्ही घेताय त्याकरता रूल 8, 9, 10, 10A ॲप्लिकेबल होतील. आता ज्या वेळेस रजिस्ट्रेशन 2 बिझनेस करता घेतलं जाईल किंवा एक बिझनेस रजिस्टर आहे आणि दुसरा बिझनेसमध्ये तुम्ही एक्झाम सप्लाय करताय, म्हणून तिथे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. ह्या दोन्ही केसमध्ये जर तुमचे 2 वेगवेगळे बिझनेस असतील तर ते डिस्टिंक्ट पर्सन, वेगळा पर्सन असल्याप्रमाणे एकमेकांशी व्यवहार करतील. 25(4) मध्ये हे सांगितलं आहे की रजिस्ट्रेशन डिस्टिंक्ट वेगळे आहेत आणि सबसेक्शन 5 मध्ये हे सांगितलं आहे की एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट डिस्टिंक्ट पर्सन. दुसऱ्या स्टेटमध्ये दुसरा एक बिझनेस आहे आणि मे बी तिकडे तुम्ही पेट्रोल पंप आहे, वाईन शॉप आहे, तर तेही तुमचं काय डिस्टिंक्ट पर्सन म्हणून ट्रीटमेंट मिळेल. म्हणजे सेक्शन 24(4) प्रमाणे 25(4) किंवा 25(5) प्रमाणे डिस्टिंक्ट पर्सन कोण असेल, म्हणजे तो तुमचाच पॅन नंबर असलेला वेगळा बिझनेस असेल, रजिस्टर असो या अनरजिस्टर असो, तो वेगळा बिझनेस म्हणून त्याला ट्रीटमेंट द्यायची आहे. 25(6) मध्ये रजिस्ट्रेशन घेण्यासाठी पॅन असणं गरजेचं आहे. सेक्शन 25(6)A प्रमाणे 10B हा रूल लागतो. त्याप्रमाणे प्रूफ ऑफ पजेशन ऑफ आधार नंबर त्याकरता 10B आहे. आणि 6B मध्ये फर्निश प्रूफ ऑफ पजेशन ऑफ आधार नंबर न्यूली रजिस्टर इंडिव्हिज्युअल नसेल तर मग कोण असेल, HUF, BOI, कंपनी, ट्रस्ट, AOP. ओके, हे जे असतील त्यांच्याकरता पॅन व्हेरिफिकेशन, आणि कोणाला पॅन व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही, ते एक्झाम्प्टेड क्लासमध्ये आहे. आता वरती जे आपण शेड्यूल टेक्स्ट बघितलं त्यातलेच वाचल्यानंतर काय काय सेक्शनला काय काय आहे हे इथे कळतं. 25(7) मध्ये NRTP त्याला रूल 13 लागतो. 25(8) मध्ये सुमोटो रजिस्ट्रेशन, म्हणजे जो रजिस्ट्रेशन घेण्यापासून एखादा व्यक्ती गरज असून पण तो रजिस्ट्रेशन घेत नाही, म्हणजे तो तरतूद फॉलो करत नाही, अशा व्यक्तीला पकडण्याकरता सेक्शन 25(8) मध्ये सबरूल 16 जो आहे त्याप्रमाणे त्याला नोटीस देणं, मग त्याच्याकडनं रिप्लाय घेणं, आणि मग अशा प्रकारची तरतूद जी आहे ती सेक्शन 25(8) मध्ये रूल 16 प्रमाणे आहे. 25(7) मध्ये ते नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, देशाबाहेरचा व्यक्ती आहे, फॉरेनर आहे, त्याचं रजिस्ट्रेशन. हां, आणि 25(9) मध्ये असाइनमेंट ऑफ युनिक आयडेंटिटी नंबर UI, युनिक त्याला GSTN दिला जात नाही. आणि 25(10) मध्ये, 25(11) मध्ये आणि 25(12) मध्ये अशी प्रकारची तरतूद आहे की प्रॉपर ऑफिसरनी जर का वेळेमध्ये जो ॲप्लिकेशन दिल्यानंतर 7 दिवसामध्ये 7 वर्किंग डेजमध्ये त्याला व्हेरिफिकेशन करून रिप्लाय दिला पाहिजे. आयदर तुम्ही ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा. मग जर त्यांनी किती दिवसामध्ये? सेक्शन 25(10) मध्ये किती दिवसामध्ये? 7 दिवस मी घेईन पुढे ते घेईन पुढे. ओके, जर त्यांनी तेवढ्या काळामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही तर मग सेक्शन 25(12) मध्ये ते रजिस्ट्रेशन त्यांनी ॲक्सेप्टच दिलं नाही किंवा रिजेक्शन केलं नाही तर ते ॲक्सेप्ट केलं असं मानलं जाईल. 25(10) मध्ये प्रॉपर ऑफिसरकडे डिसिजन आहे. ओके, आणि त्यांनी काही डिसिजन घेतलं नाही, पेंडिंग ठेवलं, काही रिप्लाय केला नाही, तर मग रजिस्ट्रेशन झालं असं मानलं जाईल. आणि 25(11) प्रमाणे त्याला इश्यू ऑफ सर्टिफिकेट घेईन ट्रेनमध्ये. ओके, पुढे घेतो मी. आता रूल बघा, आणखीन काय रूल आहेत. सर रूल 18 आहे. रूल 18 प्रमाणे सांगितलं आहे की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते ती जागा आहे ज्या ठिकाणी तो बिझनेस चालतो तिकडे व्यवस्थित दिसेल अशा जागी लावा. आणि जो बिझनेसचा बोर्ड असेल, नेम बोर्ड असेल, त्या नेम बोर्डवरती GSTN व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे प्रिंट करायचं तिकडे. जर आधार व्हेरिफिकेशन नाही केलं तर मग फिजिकल व्हेरिफिकेशन असतं, त्याकरता रूल 25 आहे. आणि आपल्याला मोबाईलला OTP येतो,
की आपण DSCने रिटर्न फाईल करताना DSC वापरतो, ईमेलला OTP येतो, ह्याला म्हणतात ऑथेंटिकेशन कशा प्रकारे होईल. तुम्ही जे सबमिट कराल रिटर्न किंवा ॲप्लिकेशन किंवा काही नोटीस वगैरे, त्यासाठी रूल 26 दिलेला आहे. ओके, ते काही रूल पण आहेत, तेही बघायचे अजून. आता आपण वन बाय वन सुरू करू. बॅकग्राऊंड बनवण्यामध्ये एवढा वेळ गेला माझा, मला बॅकग्राऊंड सांगण्यामध्ये. तुम्ही मेंटली सेट व्हायला पाहिजे, म्हणून थोडा मला सुरुवात स्लो करायला लागते. आता सेक्शन 25 मध्ये सबसेक्शन 1 मध्ये मला उत्तरं मिळतात वेअर अँड वेन टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. आता एखाद्या पर्सनला जो लायबल झालेला आहे याच्यावरती रजिस्ट्रेशन घेण्याची जबाबदारी आहे, लायबिलिटी आहे. सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे त्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते रजिस्ट्रेशन घेण्यासाठी त्याच्यावरती लायबिलिटी टाकत असेल तर त्यांनी 30 दिवसामध्ये, आता वेनचे इथे काय 30 म्हणजे दिवस म्हणजे काय तुम्हाला उत्तर मिळतं की वेन रजिस्ट्रेशन केव्हा घ्यायचं, तर रजिस्ट्रेशन त्यांनी 30 दिवसामध्ये ॲप्लिकेबल त्याला ज्या दिवशी तो 22 किंवा 24च्या स्कोपप्रमाणे लायबल झाला रजिस्ट्रेशन घेण्यासाठी, त्या दिवसापासून 30 दिवसामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे. कुठे, ज्या स्टेटमध्ये, इन एव्हरी सच स्टेट, ज्या स्टेटमध्ये किंवा ज्या स्टेटमध्ये तो बिझनेस करतो किंवा युनियन टेरिटरीमध्ये, इन विच ही इज सो लायबल. तुमचा एक बिझनेस गोव्यामध्ये, दुसरा बिझनेस महाराष्ट्रामध्ये, आणि गोवा आणि महाराष्ट्र इथे तुम्ही तो टॅक्सेबल्स अप्लाय करता, एक्झाम्स अप्लाय करता, इंटरस्टेट्स अप्लाय करता, एक्सपोर्ट करता, ह्या सगळ्याचा जो तुम्ही इनवॉइस बनवता ही टोटल केली, आणि जर ती 22(1) प्रमाणे काय दिलं, ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड करते, तर तुम्ही गोवा आणि महाराष्ट्र दोन्हीकडे लायबल व्हाल रजिस्ट्रेशन घेण्याकरता. रजिस्ट्रेशन हे प्रत्येक स्टेटमध्ये घ्यायला लागतं. इकडे बिझनेस करता तिथे तुम्ही जेवढ्या ठिकाणी टॅक्सेबल सप्लाय करता तिथे रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. टॅक्सेबल सप्लाय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात टॅक्सेबल सप्लाय आहे आणि गोव्यामध्ये फक्त वाईन शॉप आहे, तर ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना दोन्हीची अमाऊंट घेतली जाते. पण रजिस्ट्रेशन गोव्यात घेण्याची गरज नाही, कारण तिथला जो सप्लाय आहे तो नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन आहे, आणि महाराष्ट्रातला सप्लाय जो आहे तो लायबल फॉर रजिस्ट्रेशन आहे. पण ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये टॅक्सेबल, एक्झाम, राज्यामधला, राज्याबाहेरचा सगळ्या प्रकारचा टर्नओव्हर काय केला जातो, त्यामध्ये कॅल्क्युलेशन करताना ॲग्रिगेट टर्नओव्हरचं विचारात घेतला जातो. ओके, एवढं क्लिअर झालं. 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल त्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये तुम्हाला टॅक्सेबल सप्लाय करताय आणि तुम्हाला सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची तरतूद लागू झाली. आता ह्याला अपवाद काय आहे? पण हे वाईन नाही ना त्याच्यामध्ये, वाईन आणि लिकर नाही आहे ना गोव्यामध्ये, त्याचा तो सप्लाय असतो. गोव्यामध्ये टर्नओव्हर 30 लाख आहे हां. आणि महाराष्ट्रामध्ये टर्नओव्हर तुमचा 10 लाख आहे. हां. ओके, आता 40 लाख जर एक्सिड होतात किंवा 10 लाख आहे माझा टर्नओव्हर आहे, अरे पण वाईन शॉप तर 30 लाख आहे ना, तर 40 लाख एक्सिड झाले, रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये घ्यायला लागेल, गोव्यात नाही घ्यायचं आहे. हां. पण ठीक, मला वाटलं गोव्यात पण घेतो. आता अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन और अ रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन यांना उद्देश काय, टेम्पररी पर्पज करता रजिस्ट्रेशन आहे. मग त्यांच्याकरता तरतूद अशी आहे की 5 दिवस अगोदर तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करणार आहात ज्या राज्यामध्ये, ज्या युनियन टेरिटरीमध्ये, तिकडे प्रियर टू कमेन्समेंट ऑफ बिझनेस 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन द्या. जो नॉर्मल बिझनेस करतोय, ज्याला 22 किंवा 24 ॲप्लिकेबल होतोय, त्याला 30 दिवसानंतर. पण त्याला अपवाद काय, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन किंवा NRTP याची आपण तरतूद बघितली सबसेक्शन 2 मध्ये. कोण होतं सबसेक्शन 2 मध्ये? मला वाटतं कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे. ओके, सबसेक्शन 2 मध्ये कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन हा एक, आणि दुसरं सबसेक्शन 5 मध्ये NRTP आहे. यांना मर्यादित काळाकरता बिझनेस करायचा आहे, तर त्यांच्याकरता तरतूद काय की 5 दिवस अगोदर तुम्ही ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे. बिझनेस सुरू व्हायच्या बिझनेस सुरू होण्यापूर्वी, कमेन्समेंट ऑफ बिझनेस
prior to commencement of business 5 days prior ॲप्लिकेशन द्या. कुठे? ज्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये तुमचा बिझनेस होणार आहे तिकडे. ठीक आहे. आता आणखीन एक प्रोविजो काय सांगतो की स्पेशल इकॉनॉमिक झोन. स्पेशल इकॉनॉमिक झोन आता अंधेरीमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. तुमच्या अंधेरी सिटीमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या बाहेर बिझनेस असेल तर रेशन तुम्हाला वेगळं असेल आणि सेजबद्दल रेशन वेगळं असेल. स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जो बिझनेस होतो, स्पेशल इकॉनॉमिक झोनमधनं त्या बिझनेसमध्ये जे समजा प्रोडक्शन होईल, जे काय होईल ते देशाबाहेर पाठवलं जातं. त्यामुळे स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी गव्हर्नमेंट काही त्यांना स्पेशल बेनिफिट देतं. जर मी स्पेशल इकॉनॉमिक झोनलाच अप्लाय केला तर मला तिकडे जे एक्सपोर्टचे बेनिफिट आहेत ते मिळतात की IGST लागतो तिकडे. भारतामध्ये सप्लाय आहे, मुंबईमध्ये सप्लाय आहे, पण स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सप्लाय केला तर IGST लावावं लागतं. आणि जर माझ्याकडे LUT असेल तर मला GST न लावता सप्लाय करता येतो. लेटर ऑफ अंडरटेकिंग नसेल तर मग IGST मला गव्हर्नमेंटकडे जमा करायला लागतो आणि मग त्याला मी रिफंड क्लेम करून तो GST भरला आहे तो मला परत मिळतो. उद्देश काय की स्पेशल इकॉनॉमिक झोनमधलं जे प्रोडक्शन होईल त्याची कॉस्ट कमी राहावी. जेव्हा देशाबाहेर माल विकला जाईल तेव्हा जगामध्ये जी कॉम्पिटिशन आहे तिथे भारतीय व्यापाराचा माल हा कॉम्पिटिटिव्ह रेटनी बनावा, त्याला कॉम्पिटिटिव्ह रेट जगामध्ये कोट करता यावा म्हणून गव्हर्नमेंट त्याला फॅसिलिटीज देते आणि त्या फॅसिलिटीचाच भाग म्हणून त्याच्याकडनं GST घेतला जात नाही. त्याला जे इनवर्ट सप्लाय लागेल त्यावर राज्यामधले देशामधले जे व्यापारी त्याला सप्लाय करतील ते त्याकडनं GST घेणार नाही किंवा त्याला GST याकडनं जो लावला जाईल त्याचा रिफंड सप्लायरला मिळेल किंवा LUT असेल तर विदाउट पेमेंट ऑफ GST त्यांना सप्लाय करता येईल. त्यामुळे स्पेशल इकॉनॉमिक झोनमधलं जे युनिट असतं त्या युनिटला रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला लागतं आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या बाहेरचा जो बिझनेस असेल एकाच पर्सनचा असेल तरी पण त्याला रजिस्ट्रेशन सेपरेट घ्यायला लागेल. शॅल हॅव टू अप्लाय फॉर सेपरेट रजिस्ट्रेशन ॲज डिस्टिंक्ट फ्रॉम हिज प्लेस ऑफ बिझनेस लोकेटेड आउटसाइड द सेज इन द सेम स्टेट. त्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये जो बिझनेस आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं रजिस्ट्रेशन वेगळे रजिस्ट्रेशन घ्यायला लागणार आहे त्या स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी. आता हे झालं राज्यामधलं स्पेशल इकॉनॉमिक झोनमधलं. आता जर महाराष्ट्र आणि गोवा याच्यामध्ये बोटी चालतात, पॅसेंजर पण जातात त्या बोटीतनं आणि सामान पण जातं. आता जर तिकडे ज्या प्रकारच्या बोटी किंवा जे एक ट्रान्सपोर्टचं साधन आहे त्या बोटींना रिपेअरिंग वगैरे करण्याकरता काय सर्व्हिस लागत असेल प्लस त्यातल्या जाणाऱ्या माणसांना काय फूड वगैरे ॲटम्स लागत असतील ते कोण ना कोण करेल, प्रोव्हाइड करेल. आता जो व्यक्ती पाण्यामध्ये सप्लाय करतो तेवढाच बिझनेस आहे माझा की त्या पाण्यात जाणाऱ्या बोटी आहेत की त्या पाण्यामध्ये सप्लाय करतो. एव्हरी पर्सन हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम द टेरिटोरियल वॉटर्स ऑफ इंडिया. टेरिटोरियल वॉटर्स ऑफ इंडिया. आता जर तुम्हाला त्या पाण्यामधनं सप्लाय करायचा असेल तुम्ही अजून एक बोट घ्याल, त्या बोटीत तुम्ही सगळे पदार्थ स्टोअर कराल आणि मग अजून 2 छोट्या बोटी घ्याल तिथून तुम्ही तो माल मोठ्या बोटींवर पाठवाल. असे जसं आपण एक शॉप घेतो तसं मग जर का बोटींमध्ये सप्लाय करायचं आहे आणि मग कोणी वीजचे बोलवलं तर आपल्याला जाणं सोपं पडावं म्हणून तुम्ही पण एखादी बोट घेऊ शकता. मग असा एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो पाण्यामध्ये सप्लाय करतो. कशा प्रकारे करतो त्याचे ॲडमिनिस्ट्रेशन इज डिफरंट इश्यू, डिफरंट थिंकिंग त्याची जी आहे ती. पण एव्हरी पर्सन हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम द टेरिटोरियल वॉटर्स ऑफ इंडिया. आता ते पाणी जे आहे तिकडे लिहिलेलं असतं का इथे महाराष्ट्राची हद्द संपली, गोव्याची हद्द सुरू, पाण्याचं लिहिलेलं नसते. तसं एक आपला भूभाग आहे त्याच्या इकडे महाराष्ट्र आहे, इकडे गोवा आहे आणि इथे पाणी आहे आणि त्या पाण्यामधनं त्या बोटी चालतात. तर त्या पाण्यामध्ये जर एखादा व्यक्ती सप्लाय देत असेल आणि जर त्याला सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची जी तरतूद आहे ती ॲप्लिकेबल होत असेल तर त्यांनी 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. हे तर आपल्याला माहिती आहे पण कुठे घेणार तो, कुठे घेणार कळलं? रजिस्ट्रेशन केव्हा घ्यायला लागेल? सेक्शन 22 किंवा 24 ॲप्लिकेबल होईल तेव्हा रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं
आणि 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आणि कुठे घ्यायचं? इन द कोस्टल स्टेट ऑर युनियन टेरिटरी वेअर द नियरेस्ट पॉईंट ऑफ द अप्रोप्रिएट बेस लाईन इज लोकेटेड. ज्या युनियन टेरिटरीचा किंवा राज्याचा जो भूभाग आहे तो जवळ असेल त्या राज्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यावं. लॉ मेकर्सना कुठे कुठे कशा कशा प्रकारे काम चालतं हे विचारात घेऊन त्याप्रमाणे तरतूद करावी लागते. त्याप्रमाणे मग नॉर्मल जो एरिया आहे तिथले सप्लायर, पण त्यामध्ये पण कायमस्वरूपी किंवा मग तात्पुरत्या स्वरूपात रजिस्ट्रेशन पाहिजे त्याकरता एक वेगळी तरतूद आली. सेज हा एक वेगळा स्पेशल एरिया आहे त्याकरता वेगळं एक रजिस्ट्रेशन आलं. आणि पाण्यामध्ये जे काम करतात सप्लायर, जे पाण्यात सप्लाय करतात त्यांच्याकरता पण रजिस्ट्रेशनसाठी वेगळी तरतूद करावी लागली. त्यामुळे अशा प्रकारच्या 4 कॅटेगरी ज्या आहेत या सबसेक्शन 1 मध्ये आल्या. ओके, इथे 2 प्रोव्हिजो आहेत 25(1) आणि इथे एक्सप्लेनेशन आहे. इथे एक्सप्लेनेशन आहे म्हणजे क्लिअरिटी दिली. एक्सप्लेनेशनचा अर्थ काय? क्लिअरिटी आहे की जो पर्सन लायबल झाला तर मी म्हणून मी लायबल झालो, मी रजिस्ट्रेशन कुठे घेऊ? मी पाण्यात सप्लाय करतो, त्या पाण्यात मला कळत नाही की हे पाणी महाराष्ट्र गोव्याचं आहे. मग त्याच्याकरता क्लिअरिटी येण्याकरता हे एक्सप्लेनेशन आहे. जे जवळ आहे ते. इथे त्यांनी प्रोव्हिजन नाही वापरला, त्यांनी इकडे एक्सप्रेशन वापरलं. लक्षात घ्या, एक्सप्रेशनचा अर्थ काय? तुम्हाला ही तरतूद लागू होणार आहे पण तुम्हाला प्रश्न निर्माण होतोय की मी कुठे रजिस्ट्रेशन घ्यायचं? इन एव्हरी सच स्टेट. मी त्या स्टेटमध्ये नाही आहे, मी त्या स्टेटच्या पुढे जो समुद्र आहे त्या पाण्यामध्ये आहे, मी रजिस्ट्रेशन कुठे घेऊ? मग फॉर क्लिअरिटी पर्पज त्यात त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे त्या सबसेक्शनच्या खाली की जर तुम्ही सप्लाय पाण्यामध्ये देत असाल तर त्या पाण्यापासून ज्या राज्याचा किंवा युनियन टेरिटरीचा जो भूभाग आहे तो जर जवळ असेल, कोस्टल स्टेट, ओके, तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन घ्यावं ही त्याला मुभा दिली. गाईडलाईन दिलेली आहे की ह्या गाईडलाईनप्रमाणे त्यांनी काम करावं. आता खाली एक्झाम्पल आहे की ॲरो इनग्रेव लिमिटेड इज एंगेज इन टॅक्सेबल टेरिटरी ऑफ सर्व्हिसेस इन गोवा. द ॲग्रिगेट टर्नर ऑफ ऑरो इनग्रेव लिमिटेड एक्सिड्स 20 lakhs ऑन 11 ऑक्टोबर. आता सर्व्हिस प्रोव्हायडर करता टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिस 20 लाख आहे. कधी झाला त्याचा? 22/1 त्याला ॲप्लिकेबल झाला, त्याप्रमाणे त्याला रजिस्ट्रेशनसाठी लायबल झाला. कधी? 11 ऑक्टोबरला. स्टेट ऑफ गोवामध्ये त्याचा बिझनेस आहे. ही शूड अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन विदिन 30 days फ्रॉम 11 ऑक्टोबर. आता CTP आहे. आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की मेसर सायलेंट क्रॅकर कंपनी ऑफ सुरत गुजरात कम्स टू मुंबई फॉर सप्लाय ऑफ क्रॅकर्स इन दिवाळी. ही हॅज नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस इन मुंबई. हिज टर्नओव्हर किती पण असो 2 लाख आहे, स्टील ही हॅज टू ऑप्टेन रजिस्ट्रेशन इन महाराष्ट्र ॲज कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन irrespective of his turnover at least 5 days prior to the commencement of his business. NRTP आला, देशाबाहेरनं आला. मिस्टर बुश resident in USA occasionally comes to India and gives advice on technical matters to Reliance Industries Limited as furtherance of his business and profession. त्याला पण 5 days prior commencement of business रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आता हे जी ऑरो इंडिया लिमिटेड आहे, ओके, यांनी जसं गोव्यामध्ये रजिस्ट्रेशन घेतलं तसं गोव्यामध्ये समजा एखादा स्पेशल इकॉनॉमिक झोन असेल, त्यांनी त्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये पण तिथले जे व्यापारी आहेत, तिथले जे फॅक्टरीज आहेत त्यांच्याकरता सर्व्हिस देण्याकरता त्यांनी त्यांचं एक ब्रँच सुरू केली स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये. त्यासाठी त्यांना एक वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. क्लिअर आहे? आता ह्या स्टेप्स आहेत, एकदा कळलं रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल 30 दिवसामध्ये. तर 30 दिवसामध्ये काय करायचं? रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल 30 दिवसामध्ये घ्यायला पाहिजे हे बरोबर आहे. मग काय करायचं? तर रूल 8(1) प्रमाणे, रूल 8(1) तुम्ही जर रूल रीड केला तर हा बघा संपूर्ण या प्रकारे रूल आहे. एव्हरी पर्सन अदर दॅन म्हटलं तर यांच्याकरता ॲप्लिकेबल नाही. म्हणजे हा जो पार्ट आहे
other than every person who is liable to be registered under section 25(1) and every person seeking registration under section 25(3) shall before applying for registration declare his PAN, mobile number, email address, state or union territory in part A. फॉर्म GST REG 01 हा त्याचा फॉर्म आहे. आता जर तुम्ही पोर्टल काढलं, हे पोर्टल काढतो आपण, इथे क्लिक केली सर्व्हिसेसला, त्याच्या खाली तुम्हाला ही लिंक दिसेल न्यू रजिस्ट्रेशन. त्याला क्लिक केलं का असं ओपन होईल reg.gst.gov.in/registration. ओके, असं ओपन होईल आणि तिथे हे वेगवेगळे फॉर्म आहेत. आता त्यातनं तुम्हाला हा फॉर्म येईल GST REG 01. हा कोणाकरता आहे? जे रेग्युलर कंपोजिशन स्कीम आणि CTP आहे त्यांच्याकरता हा फॉर्म आहे. आणि वर जे दिले आहे ना तिकडे अदर दॅन नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, अ पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स अंडर सेक्शन 51, अ पर्सन रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स 52 आणि पर्सन सप्लाईंग OIDR सर्व्हिसेस त्यांच्याकरता वेगळा फॉर्म आहे. त्यांच्याकरता कुठले फॉर्म आहेत? तर टॅक्स डिडक्टरला फॉर्म GST REG 07 आहे. टॅक्स कलेक्टरला पण तोच फॉर्म आहे. त्यानंतर नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला 09 आहे. युनायटेड नेशन बॉडीसाठी REG 13 आहे. कन्ज्युलेट और एम्बॅसी ऑफ फॉरेन कंट्री त्यांना पण 13 आहे. नॉन रेसिडेंट ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हायडरला 10 वाला आहे. GST प्रॅक्टिशनर त्याला फॉर्म GST PCT 01 आहे. एवढ्या प्रकारचं रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्ही जेव्हा इथे क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला इथे क्लिक कराल न्यू रजिस्ट्रेशन आणि आय एम सिलेक्ट याला क्लिक करा. बाजूला तुम्हाला हे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. जनरल काय घेतं म्हणजे ते दुकानदार काय घेतात? टॅक्स पेअरच घेतात ना. टॅक्स पेअर आहे. बाकीचे वेगळ्या पर्पज करतात ना रजिस्ट्रेशन बाकीची. हा, बाकी नाही. आता खालचा समजा जो आहे दुकानदार, हां. चॉईस टॅक्स पेअर कुठलाही कपड्याला टॅक्स पेअर. हो. जो टॅक्स कलेक्ट करतो आणि बरोबर. इनवर्ड सप्लाय जो घेतो त्याच्यावर टॅक्स देतो, आउटवर्ड सप्लायर टॅक्स कलेक्ट करतो, तो टॅक्स पेअर. पण गव्हर्नमेंटचं कसं आहे ते डिडक्ट करतात. मग त्यांच्याकरता रजिस्ट्रेशन वेगळं आहे. जे इश्यू आहेत ते टॅक्स डिडक्ट करून गव्हर्नमेंटकडे जमा करतात, त्याच्याकरता रजिस्ट्रेशन वेगळं आहे. आणि OIDR सर्व्हिस त्यांच्याकरता रजिस्ट्रेशनसाठी वेगळा फॉर्म आहे. त्यांची ॲक्टिव्हिटीज वेगळ्या प्रकारची आहे. आता OIDR सर्व्हिस कुठं दिली जाते? भारताबाहेरनं. घेणारा कोण आहे? भारतामधला अनरजिस्टर्ड पर्सन. मग त्याच्याकडनं तुम्ही टॅक्स कलेक्ट करा आणि आम्हाला द्या. आता जर OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर भारतामधनं कुठली इनवर्ड सर्व्हिस घेत नसतील तर त्यांना ITचा प्रश्नच येत नाही. ते भारताबाहेरनं सगळं सगळं त्यांचं आहे, ते भारतामध्ये नाहीच आहेत. आणि भारताबाहेरून जर त्यांनी भारतामधलं काही गुड्स घेतले तर मग ते इम्पोर्ट केल्यासारखं होईल. त्यांचा सेटअप तर भारतामध्ये आहे, तर मग विषय वेगळा होतो. भारतामध्ये आहे तुम्ही बिझनेस करताय आणि तुम्हाला मग कायदा लागू होईल, तुम्हाला 22(1) लागू होईल. ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड झाला तर रजिस्ट्रेशन घ्या. पण त्यांना तुम्ही काय बोलणार? ते जगभर सप्लाय करतात, जगभर त्यांचे सगळ्या प्रकारचा सेटअप आहे आणि त्यांचा करोडोमध्ये हे आहे, टर्नओव्हर आहे. त्यांना 22(1) जर ते भारतामध्ये असतील तर लागू होईल ना. हा कायदा कसा केला आहे की तुम्ही देशाबाहेर ना करताय पण सर्व्हिस देताय कोणाला? तर मग अनरजिस्टर्ड पर्सनना जे भारतामधले आहेत. तुम्ही त्यांच्याकडनं टॅक्सचे पैसे वेगळे कलेक्ट करा आणि आम्हाला द्या. उद्देश तो आहे त्यांचा. आता इथे बघा सर्व्हिसेसमध्ये गेलो, इथे गेलो, सिलेक्ट टॅक्स पेड. पॅन नंबर आहे का? पॅन आहे का? हां, पॅन कार्ड आहे का? सिलेक्ट महाराष्ट्र. ओके. डिस्ट्रिक्ट रायगड. माझं पाठ आहे.
रजिस्ट्रेशन केलंयस ना पण त्याच्यामुळे दुसरं होईल मग. TFC लिगल नेम ऑफ बिझनेस त्या कार्डावरती जे नाव आहे ते पाहिजे. ATFPS आणि पहिले लिगल नेम काय आहे? प्रशांत प्रभाकर शेट्टी SHAD हां पॅन नंबर आता ATFPS ATPS बरोबर आहे. नंबर 7434 L. L. आता पुढे इथे ईमेल ॲड्रेस प्रशांत शेंडे चालू आहे ना. येईल ना ईमेल OTP येईल त्याच्यावरती येईल ना. डेटा ऑन करायला लागेल. प्रशांत नंबरवर देईल ना हां 9167 9167 47 97 हां 5. 5. आता एवढं दिलं. काय दिलं आहे? OTP विल सेंड टू दिस ईमेल ॲड्रेस. सेपरेट OTP विल बी सेंड टू दिस मोबाईल नंबर. आता खाली हा 22 कॅप्चे टाकला. 107 हा पार्ट ए आहे. हा पार्ट ए पूर्ण केला सबमिट केला तर रजिस्ट्रेशन होत नाही. पार्ट बी कंप्लीट केला काय तुमचं ॲप्लिकेशन पूर्णपणे दिलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मग तिथपासून 7 दिवसामध्ये 7 वर्किंग डेजमध्ये व्हेरिफिकेशन करणं डिपार्टमेंटनी गरजेचं आहे. मोबाईलचं वेगळं आणि ईमेलचं वेगळं. पहिल्या वेळेस वेगळा येतो नंतर एकच येतो. मी रिटर्न फाईल करायला काही करायला पण दोन्हीकडे एकच येतो. फक्त पहिल्या वेळेस तुमचा मोबाईल आणि ईमेल व्हेरीफाय होण्याकरता 2 वेगळं 33800 मोबाईलचा 33800 00 8 33800 हां हे बघ. इथे काय सांगितलं ना तू 33800 1 मिनिट 338 008. पुढे आता ईमेल OTP कसा काय बघायचा? ईमेल काढायला लागेल ना. ईमेल काढायला लागेल. GST portal for the first time. पहिले एवढं काय काय आलंय? नंबर खालती आहे का? हां 641 776. करूनच टाक पैसे घालून टाक. पंचायत नाही वाटते ते. OTP लगेच होत नाही. पुढचं GST महिना. दोन्ही OTP मागतो तो. एक नुसता मोबाईलचा पण नाही मोबाईल पण व्हेरीफाय होतो आणि मेल पण मेल पण व्हेरीफाय होतो. You have successfully submitted part A of the registration process. Your temporary reference number is आता हा एक TRN जो आहे हा TRN बनलेला आहे. ओके आता मी प्रोसीड म्हणेन आणि नेक्स्ट टाइम इथे मग आता हा जो पार्ट मी केला त्यानंतर पुढे मी आता TRN टाकेन. मग TRN टाकेन पेस्ट. आपण आलाय सेकंड मला. म्हणजे लिहून ठेवला का नाही केलं? मेलला मेलला येतोच ना. हां. आता जेव्हा जेव्हा मी हा टाकीन तेव्हा तेव्हा एकच OTP जाईल दोन्हीकडे जाईल. सेम जाईल आता सेमच जाईल.
आता तो एकच टाकायचा आहे, जो येईल ओ टी पी तो. जेव्हा जेव्हा मी लॉग इन करायला जाईन नाही तर तेव्हा तुझ्याकडे परत बघा एकच बघायचं. एक बघा. आता दोन्ही व्हेरीफाय झालं पहिल्यांदा, त्यामुळे पहिल्यांदा दोन्हीकडे वेगवेगळा ओ टी पी गेला होता. तो मेसेजला बघू ना. Help your website. Here apply OTP login to your account using 701718 701718 701718. आता तोच राहील. नेक्स्ट टाइम परत मला लॉग इन केलं तेव्हा लागेल. सगळी माहिती मी भरली इकडे, हां. तर मी ॲप्लिकेशन सबमिट करेन, एक ओ टी पी येईल, काम संपलं. पण आता समोर काय आलं, क्रिएशन डेट, 13/12. कुठला फॉर्म आहे, PST ॲप्लिकेशन फॉर न्यू रजिस्ट्रेशन, कशा करता तो फॉर्म आहे, एक्सपायरी कधी आहे, 15 दिवसामध्ये एक्सपायर होईल. 15 दिवसामध्ये तुम्ही इथे ॲक्शन आहे, इथे क्लिक केलं एडिट. आता हे बिझनेस डिटेल्स जे आहेत, हा एक पहिला टॅब आहे, पहिली शीट आहे. दुसरं प्रमोटर पार्टनर, ऑथराइज सिग्नेटरी, ही सगळी माहिती भरायला लागते. लिगल नेम आलं, पॅन आला. आता बाकीची माहिती जी आहे, बाकीची जी माहिती आहे ती भरायला लागते इकडे. शेवटी पैसे भरायचे. रजिस्ट्रेशन घेण्याचा उद्देश काय, तुम्हाला 22मधला कुठला सफिशियंट अप्लाय झाला का 23-24मधला अप्लाय झाला, हे बघा हे दिसतंय. हे तेच ऑप्शन सगळे इकडे आहेत. आपण कुठला घ्यायचा म्हणजे इन जनरल जे आता तुम्ही व्हॉलंटरीज घेणार ना, जर का तुम्हाला 22 किंवा 24 ॲप्लिकेबल होत नाही, तुम्ही व्हॉलंटरी घेणार. कमेन्समेंट ऑफ बिझनेस, सुरू बिझनेस कधी करणार, अच्छा. पुढची डेट घेऊ शकत नाही, अगोदरची डेट तुम्ही घेऊ शकता की मी दिलं इथे 1 ऑगस्ट, हे चालेल. नंतर ते. बस हे दिलं एवढं का माझं सेव्ह आणि कंटिन्यू. आता काय माहिती गरजेची ती भरली नसेल तर हे विचारेल. प्रोप्रायटरी बिझनेस आहे, पार्टनरशिप बिझनेस आहे, प्रोप्रायटरी, सेव्ह अँड कंटिन्यू. आता हे एक एक भरायचं वरचं जे आहे ते, आणि टिक मार्क झाला, भरलं गेलं. प्रमोटर अँड पार्टनर, आता इथे फर्स्ट नेम मिडल नेम आलेलं आहे. आता इथे काय लागेल पुढे, जो ॲड्रेस आहे ना तो ॲड्रेस प्रूफ लागेल, ॲड्रेस चूज करायला लागेल. आधार कार्ड लागेल. आता मी जे ॲड्रेस जसा टाकतो, ही 11 टेबल पर एक मिनिट, बाकीचं काही कंपल्सरी नाही आहे, स्टार नाही तिकडे, डेट ऑफ बर्थ टाकायला लागेल. पहिल्यांदा प्रशांत दिलं वडिलांचा नेम ऑफ फादर फर्स्ट नेम आहे ना, नेम ऑफ फादर फर्स्ट नेम. असं आहे का? काय आहे? मोठं देऊ. ठीक. हां, नेम ऑफ फादर प्रभात. आता इकडे तुम्ही इयर सिलेक्ट करणार, कुठलं इयर आहे, 73. ओके. मग इकडे मंथ सिलेक्ट करायचं, फेब्रुवारी. 1 तारीख. असं आलं. इथे मोबाईल नंबर टाकायचा की ज्या नंबरला तुम्हाला, आणि ईमेल टाकायचा, ठीक आहे. खाली डेजिग्नेशन, हां, प्रोप्रायटर, ठीक आहे. हे झालं. पासपोर्ट इन केस ऑफ फॉरेनर, आधार नंबर, हा ऑप्शन दिले. आता इथे खाली आलो, कंट्री, पिनकोड टाकलं, स्टेट टाकलं, महाराष्ट्र. आता इथे डिस्ट्रिक्ट टाकलं, रायगड. मग पुढे सिटी, हा सेकंड फॉर्म ना म्हणजे आता सुरू झाला. नाही आपण ते सीट भरतो ना वरच्या, हा बी पार्ट आहे तो टाक, टीआर टाकून आपण बी पार्ट करायला लागलो. आता बिझनेसची इन्फॉर्मेशन भरायला लागेल इकडे. मग प्रमोटर पार्टनर कोण आहे ते भरायला लागेल. पुढे ऑथराइज सिग्नेटरी, हे सगळं जे आहे भरल्यानंतर शेवटी व्हेरिफिकेशनला जाईल. व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर इकडे सिलेक्ट आहे, ॲक्च्युअली सिग्नेचर तिथे इलेक्ट्रिकल तो ओ टी पी येईल, याचा ओ टी पी येईल. तर हे सगळी प्रोसेस कंप्लीट करायची. आता मी इथे परत दाखवतो. हां, त्याच्यावरच सही ओ टी पी येतो ना मोबाईलला,
आपण मगाशी मी काय सांगितलं, मेथड ऑफ ऑथेंटिकेशन काय आहे? हां आठवलं. मेथड ऑफ ऑथेंटिकेशन काय आहे? तुम्हाला ओ टी पी येईल ईमेलला किंवा मोबाईलला, बरोबर. म्हणजे तुम्ही सही केली असा त्याचा अर्थ होतो. हां डेप्ट Authorize झालं. सही म्हणजे म्हटलं authorize असेल. झालं. तुम्ही जेव्हा कोणाला एन एफ टी करता, आर डी एस करता, त्या खाली सही करताय कुठल्या फॉर्मवरती नाही ना, ओ टी पी येतं ना तिकडे. तुम्ही तुमचा ऑथोराईज तुम्ही नंबर दिलाय तिकडे बँकेमध्ये, बँक त्या नंबरला काय पाठवते, काहीतरी कोड पाठवते, तो कोड तुम्ही टाकला म्हणजे तुम्ही ॲग्री करता ती अमाऊंट ट्रान्सफर व्हायला. कळलंय? हे सगळं भरायला लागेल आणि जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंटची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला जिकडे ॲड्रेस येईल प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, या प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये ॲड्रेस द्यायला लागेल. आता हा याचा ॲड्रेस आहे, बिझनेसचा ॲड्रेस आहे, बिझनेसचा ॲड्रेस आहे आणि तिकडे पुढे जाऊन सगळी माहिती भरायला लागेल. जे ॲप्लिकेबल नाही आहे ते सोडून द्यायचं. ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे सोडून द्यायचं. स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन तुमचा पेटी नंबर वगैरे असेल तो त्यात भरायचा असतो, ते पण नाही आहे तर सोडून द्यायचं. प्रमोटर पार्टनर प्रॉपर्टी बिझनेस आहे, मग ही माहिती पण काय येणार नाही. बँक नंबर पण द्यायचा असेल ना त्याला. बँकेचं नंतर 45 दिवसामध्ये किंवा रेशन झाल्यानंतर, हां रजिस्टर आलं. रेशन झाल्यानंतर. इथे ट्रेड नेम आहे, काय नावाने बिझनेस करायचा आहे इथे तुम्ही नाव द्याल असे. प्रॉपर्टरशिप असा बिझनेस कुठला करायचा आपल्याला ठरलेलं नाही, अशाला काय नंबर नाही, घेऊन बिझनेस कुठला करायचा हे HSN कोड टाकायला लागतो पुढे. आता म्हणजे हॉटेल इथे आहे ना गुड्स आणि सर्व्हिसेस, मग त्याचा HSN कोड टाकायला लागतो. हॉटेल व्यवसाय म्हणजे सगळं आलं तर ना. मग इथे आहे ना ॲड्रेस जो टाकू आपण, इथे खाली बघा ॲड्रेस विचारतो, ॲड्रेस काय. आता इकडे मी टाकलेलं गेलं स्टेट, पुढे जात का नाही. ठीक आहे, जाऊन दे. आपलं आलं लक्षात आलं. ते पिन हे उचला बरं, पिन कोड. म्हणून तो 482. हां उचला बरं, हां, उचला बरं. तर तो तसा देणार कारण ते आता तो इकडनंच घ्यायला पाहिजे, म्हणजे सिटी नवी मुंबईच घ्यायला लागतं. लोकॅलिटी ओलपनगर आहे ना, ओलपनगर आणि ओलपनगरच लिहिलं नाही हे काय. आता बघ वरती मॅप बदलला, वरती मॅप बदलला, आता रोड स्ट्रीट आहे. आता इकडे आपण दिलं तर मला हे दाखवायचं होतं म्हणून मी थोडं थांबलो, क्लिअर करू. आता नेम ऑफ प्रिमायसेस, यशोमंत आता इथे आता हे नेम ऑफ प्रिमायसेस बिल्डिंग, पुढे फ्लॅट नंबर, शॉप नंबर या इथे द्यायचे. टाका ना मी आपला हे बघ. हो का दिसतंय का? आता इथे फ्लोअर नंबर, बरोबर. ते ड्रॅग पण करू शकतो. मुलं झालं, मुलं चांगलं झालं. हां त्या बिल्डिंगला मला 38 टाकायला येत नाही ते. यशोमंत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एवढंच टाकायचं. यशोमंत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. CHS ते पण काढून use टाका, करतो. ते काढून टाका. 38 नंबर काढून टाका. पण ते आहे मेंटेन ते लहान दिलं ना. ठीक आहे 38 तर 38 नाव काय आहे. यातनं आहे ना त्यांनी तो सिलेक्ट करतो. तो गोल पकडा आणि खाली खेचला तर परमनंट दाखवते
पनवेल लासूर सुकम हॉस्पिटल अलीकडे आहे ना, म्हणजे इथं असणार आहे इकडे बेंगाली विलेज हा. नाही आलो इकडे. हा बरोबर आहे. तिथेच कुठेतरी आहे. करंजाला आला होता तो. तर करंजाला आता खाली ते घ्या, ते करायला लागेल ॲडजस्ट. आणि खाली ते मग खाली ऑप्शन आहे ते एवढं येणार नाही का? फोटोग्राफ वगैरे पाहिजे. हे सगळं केलं ना का मग काय होईल ते पुढे जाईल. नाही हे तुला ट्रॅक हे Photograph कशाचा पाहिजे? मॅपचा. मॅपच्या नाही, व्यक्तीचा. पर्सन हुज इन्फॉर्मेशन हॅज बीन गिवन अबो, त्या पर्सनचा फोटो पाहिजे. फोटो होईल मग हे स्टेप होईल. आणि हे इथे आहे ना, हे तो मॅपप्रमाणे ॲड्रेस घेतोच. मॅपप्रमाणे ॲड्रेस यूज करायला लागतो. टाईप मॅन्युअली केलं पुढे जात नाही. हां. इथे ही माहिती टाका, तुमचा ॲड्रेस टाका आणि मग पुढे जाऊन हा प्रोपायटरचा ॲड्रेस आहे. बिझनेसचा ॲड्रेस पुढे, बिझनेसचा ॲड्रेस पुढे, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस पुढे. अच्छा प्रोप्रायटरचा ॲड्रेस होता. हां, इथे दिलं आहे बिझनेस डिटेल, डिटेल्स ऑफ प्रोप्रायटर असं खाली हेडिंग दिलं आहे. डिटेल ऑफ प्रोप्रायटर, प्रोप्रायटरचा फर्स्ट नेम काय आणि प्रोप्रायटरचा इकडे खाली रेसिडेन्शियल ॲड्रेस विचारलं आहे. त्याच्यात बहुत किचकट आहे. हे एखादा होता भाड्याने राहत असेल बिझनेसमध्ये. भाड्याने राहत असेल तर ठीक आहे ना, काय तो प्रॉब्लेम नाही ना address काय. टाकायचा का? तुम्हाला इकडे जे डॉक्युमेंट प्रूफ आहेत ना पुढे जाऊन, ते ज्या ठिकाणी बिझनेस करायला आहे त्याचे डॉक्युमेंट प्रूफ तिकडे आहे. Jobचं जे- कुठे? प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये. आता ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे, इथे मी हेल्पमध्ये आलो, हेल्पमध्ये आलो, कशा वगैरे रेशन करायचं हे तुम्हाला बघायचं असेल तर इकडे GST नॉलेज पोर्टल आहे. आता कुठला विषय आहे? रजिस्ट्रेशन GST. घ्या, अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. होता अटल बिल्डिंग. नॉर्मल टॅक्स पेअर कुठला फॉर्म आहे? GST RG 01. युजर मॅन्युअल आहे, FAQ आहे, इथे व्हिडिओ आहे, हे सगळं दिसतं. पार्ट A झाला, पार्ट B मध्ये यायचं आहे. मग पार्ट B युजर मॅन्युअल. न्यू रजिस्ट्रेशन, ही माहिती भरली, हे सगळं झालं. TRN इथे क्लिक करा. अच्छा. आलो बिझनेस डिटेलला, अशा ऑप्शन दिसतात. सिलेक्ट करा, खाली चूज फाईल. आता हे जुनं आहे, तिकडे मॅपचा ऑप्शन तेव्हा नव्हता, त्यामुळे ह्या हेल्पमध्ये मॅपचं काही येत नाही. हे बघा, हे सगळे ऑप्शन दिलेले आहेत, त्याप्रमाणे जायचं. आणि जर तुम्हाला लेटेस्ट पाहिजे असेल रजिस्ट्रेशन कसं करतात, तर मग तुम्हाला यूट्यूबमध्ये जायला पाहिजे. यूट्यूबला जाऊन तुम्ही ते बघू शकता की रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं. कुठलीही प्रोसिजर आहे त्याचा पहिला सोर्स काय आहे, तर पोर्टलला, नॉलेज पोर्टलला जा आणि तो ऑथोराईज सोर्स आहे. बाकी रजिस्ट्रेशन तुम्ही लोक जे बनवतात, हे बघा, आता यात तुम्हाला लेटेस्ट पाहिजे असेल तर इथे फिल्टरला जा आणि द्या इकडे अपलोड डेट. अपलोड डेट दिला, हे बघा. सेक्शनची माहिती आहे. व्हिडिओ पण आहेत, 40 मिनिटाचे पण हो. आहेत, 60 मिनिटाचे पण आहेत. फोटो JPG मध्ये करा का PDF मध्ये करा? तिकडे साईज दिले, त्यांनी फॉर्मॅट दिला आहे की बघायचं त्याप्रमाणे करायचं. ही साईज पण कॉम्प्रेस करायला JPG लागते, मध्येच करावं लागतं. त्याची साईज पण कॉम्प्रेस करायला लागते. आम्ही करतो ना, IPF ला एक तर भानगडच आहे. नॉमिनेशनचा फोटो, एम्प्लॉईचा फोटो. कधी कधी ती साईड फिरत राहते, गोल 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 1 तास फिरते, काय होत नाही. हे बघ, आता इथे काय म्हटलं, 2 महिन्यापूर्वीचं आहे. शेत तसं होते. GST Through my online store alone, we've sold over $500,000 worth of spices. That's so crazy. I went from selling to my town
हे बघ, हे आलं सगळं. हा पार्ट हे झाला आणि हा पार्ट बी मध्ये आला. हे न्यू दिल्ली इथं त्यांनी तशी जसा ॲड्रेस टाकेल हे बघा दिसतं इकडे का. आता हे जसं टाकेल तर पुढे जाऊन हे बघा तो पॉईंट करतो. तुम्ही ॲड्रेस जो टाकता ना तो पॉईंट करतो. जसं ॲड्रेस अपडेट होत जायचं तो हां. मार्कर चेंज होत जातो. चेंज होणार. ते त्यांनी तिथे पॉईंट केलाच पाहिजे तरच तो पुढे जाईल, अदरवाईज पुढे जात नाही. ॲक्युरेट असते. जीएसटीचा यूज केला तर पकडायला लागेल. हां बस. आता आपल्या इथे जे ज्युरिडिक्शन असतं सेक्टर, सर्कल, वार्ड ते कुठलं आहे हे द्यावं लागतं. आणि जर हे माहिती नसेल, जर सेंटरचं आहे तुम्ही पोर्टलला फोन करून विचारलं सेंटरचं काय आहे ते सांगतात. आणि जर स्टेटचं असेल तर मग स्टेटच्या नंबरवर फोन करावा लागतो की मी ह्या ठिकाणी आहे, माझा हा ॲड्रेस आहे, मी काय टाकू ते सांगतात. इलेक्शन मी गुजरातचं केलं होतं. गुजरातचं मला करायचं होतं तर मी तेव्हा विचारलं त्या पर्सनला की काय टाकू. त्यांनी मला नंबर दिला की हा गुजरातचा नंबर आहे, त्याला फोन करा. सेंटरचं म्हणतात की आम्ही आमचं सांगू, त्यांचं काय त्यांना विचारा. मग त्यांना कॉल केला. मग तिकडे स्टेटकडे होतं. स्टेटचं काय सर्कल आहे काय त्यांनी सांगितलं मला. विचारलं कुठला सिटी आहे, कुठला ॲड्रेस आहे, हा ॲड्रेस आहे. मग या ॲड्रेसवर तुम्ही हा वार्ड, हा सर्कल हे टाका. बाकी सगळं तुम्ही कराल तिथेच फक्त आडाल ते काय टाकायचं. त्यामुळे मग काय करता ते ॲक्युरेट येण्याकरता एरिया वाईज तर नाही दिलं. तुम्ही बघा, तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल GSTची तर या साईडला जायचं, CBICला इकडे नंबर आहे, ह्या नंबरला विचारायचं रजिस्ट्रेशन मला करायचं आहे, मी काय करू, हा नंबर आहे. आता जर त्यांना तुम्ही स्टेट स्पेसिफिक काय विचाराल तर ते स्टेटचा नंबर देतात. ओके. बाकी सगळी तुमचीच माहिती तुम्हाला भरायची आहे, पण जी डिपार्टमेंटची माहिती आहे वार्ड सर्कल हे काय आहे, ज्युरिडिक्शन काय आहे, तर तुम्ही आडाल तर यांना विचारायचं. आणि कुठली काही टेक्निकल फॉल्ट असेल, कुठला काही टेक्निकल फॉल्ट असेल तर GST पोर्टल सांगतो. हा नंबर महत्त्वाचा आहे. हां हेल्प डेस्क आहे. हा कोणाचा आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ इंडिया टॅक्सेस आणि कस्टम. तुम्हाला लॉ विषयी काय विचारायचं त्यांना विचारायचं की हे मी कुठे करू ते कुठे करू असं आहे. पण GST पोर्टलचा काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे, टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर मग GST पोर्टल सांगतात. तिथे एखादा ऑप्शन प्रॉपरली वर्क होत नाही, काय एरर येतो आहे किंवा आता तो फोटो आपण तो मॅप बघतो आहे तिथे काय प्रॉब्लेम येतो आहे तर त्यांचा नंबर जो आहे तो हा नाही, खाली त्यांचा हा नंबर आहे. तुम्ही रिटर्न भरताय, कुठले ॲप्लिकेशन करताय, तिकडे तुम्हाला ते करताना टेक्निकल प्रॉब्लेम येतो आहे तर हा नंबर. लागतो बघ फोन लगेच. हां रे, खूप वेळा मी करतो कॉल. मला काय असेल टेक्निकल प्रॉब्लेम मी कॉल करून विचारतो की प्रॉब्लेम आहे का, स्लो आहे साईट, काय करू मी, किंवा असं असं होत नाही माझं. मग ते म्हणतात तो इश्यू रेकॉर्ड झालेला आहे, थोडा वेळ थांबा, काम चालू आहे, माहिती मिळते. म्हणजे मी उगाच स्ट्रगल करत बसत नाही. हा तुम्ही कळतो म्हणजे काय करायचं. लोक कंप्लेंट करणार, नंबर दिला ना त्यांनी. हे काम करण्याची पद्धत काय जे मी अनुभवलं आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही काम कराल तुम्हाला कळेल. 8.1 तुम्ही काय कराल, ॲप्लिकेशन द्याल. 8.2 त्याचं व्हॅलिडेशन आहे, व्हेरिफिकेशन ऑफ पॅन, मोबाईल नंबर हे होईल. 8.2 तुमच्या मोबाईलला आणि ईमेलला OTP आहे जे तुम्ही आलेलं अनुभवलं, पण हे रूलमध्ये दिलेलं असतं की या प्रकारे व्हेरिफिकेशन होईल.
टेम्पररी रेफरन्स नंबर तुम्हाला मिळेल. हा रूल 8 सब रूल 3 प्रमाणे मिळेल. मग या पुढच्या स्क्रीनला येऊन तिकडे तुम्हाला टाकायचा TRN. तो टाकून मग सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इन पार्ट 4. मग तुम्ही इथे क्लिक करून काय करता, पुढच्या स्टेपला जाता जो पार्ट बी प्रोसेस करायचा आहे ते सब रूल 8.4 मध्ये. मग सब रूल 8.4 मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी सबमिट करायला लागेल. 4A प्रमाणे आधार ऑथेंटिकेशन आहे. आधार ऑथेंटिकेशन आहे. मग पुढे अकनॉलेजमेंट मिळते रूल 8.5 प्रमाणे. ऑन रिसिप्ट ऑफ एन ॲप्लिकेशन अंडर रूल 8.4 अकनॉलेजमेंट शॅल बी इश्यूड इलेक्ट्रॉनिकली टू द ॲप्लिकंट. तो फॉर्म कुठला असेल, GST RAG 02. तुम्ही सबमिट केलं का तुम्हाला अकनॉलेजमेंट मिळतं, ते RAG 02 आहे. जो CTP असतो तो 5 दिवस अगोदर करतो. अ पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन ॲज CTP शॅल बी गिवन अ TRN बाय द कॉमन पोर्टल फॉर मेकिंग ॲडव्हान्स डिपॉझिट. त्याला टॅक्स जो आहे तो ॲडव्हान्समध्ये भरायला लागतो. मग त्याकरता रूल 8 सब रूल 6 आहे CTPसाठी. सिटी म्हणजे सेंट्रल कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन जो रजिस्ट्रेशन घेतोय तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याला 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि टॅक्सही ॲडव्हान्समध्ये भरायला लागतो. म्हणजे तुम्हाला एक अंदाजे किती टॅक्स भरायला येणार आहे तो तुम्ही 5 दिवस अगोदर भरून ठेवायचा. मी इनवर्ड सप्लाय घेणार आहे, मी आउटवर्ड सप्लाय घेणार आहे, त्यातनं मग टॅक्स भरायला किती येणार आहे तो टॅक्स तिथे भरून ठेवायचा. आता तो टॅक्स चुकू शकतो. तुम्ही जास्त भरला गेला तर रिफंड क्लेम करू शकता. कमी भरला तर नंतर तो काम झाल्यानंतर उरलेला टॅक्स भरायचा आणि मग तुमचं रजिस्ट्रेशन. रिफंड म्हणजे काय CTP वालेच भेटतं का नॉर्मल वाल्यांना पण भेटतं? नॉर्मलवाल्यांना सगळ्यांना कॅश जास्त भरली तर रिफंड मिळतो. कॅश हा रिफंड घेता येतो. तुम्हाला 10,000 भरायचे, तुम्हाला वाटलं 10,000 भरायचे, तुम्ही 10,000 भरले कॅश आणि तुम्हाला 5,000 कॅश लागली ते 5,000 इथे पडून राहणार. आणि जर तुम्हाला ते रिफंड पाहिजे असेल तुम्ही ॲप्लिकेशन द्या, तुम्हाला 60 दिवसाचा रिफंड येतो. 60 दिवसात. पण आपल्याला कॅश का भरायला लागणार? कारण की आपण पहिलं विकणार आहे, पहिलं घेणार, घेतल्यानंतर तिथं इनवर्ड सप्लाय जाणारच आपला. तू 10,000चा माल घेतला आणि 10,000चा माल 15,000ला विकला हां तर मग टॅक्स भरायला येईल ना, कॅश भरायला लागेल ना. हां. ओके. आता रूल 9 प्रमाणे, रूल 9(1) प्रमाणे, रूल 9 सब रूल 1 प्रमाणे काय होईल, ॲप्लिकेशन फाउंड इन ऑर्डर. ॲप्लिकेशन फाउंड इन ऑर्डर आहे, ॲप्रूव्ह करा 7 दिवसामध्ये, 7 वर्किंग डेजमध्ये. ओके, तेच खाली दिलेलं आहे इकडे, ॲप्लिकेशन फाउंड इन ऑर्डर. रूल एवढा मोठा आहे, त्याची माहिती वाचायला गेलो एवढी मोठी आहे. त्यातला निचोड काय, क्रस काय, तर 9(1) मध्ये काय होईल, अप्रुव्हल टू ग्रँट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट RC विदिन 7 वर्किंग डेज. 9(2) मध्ये डिफिशियन्सी फाउंड इन ॲप्लिकेशन ई नोटीस विदिन 7 वर्किंग डेज. नोटीस पाठवा, क्लिअर नाही आहे, क्लिअरिफिकेशन द्या, किंवा जे काय फोटो काढला आहे, स्कॅन केलं आहे ते बरोबर नसेल, इन्फॉर्मेशन पुरेशी नसेल, डिपार्टमेंटने इंटिमेट केलं पाहिजे 7 दिवसामध्ये. ओके, त्याने इंटिमेट केलं तर ते इंटिमेट होतं REG 03 मध्ये, REG 03 मध्ये, आणि मग त्याला रिप्लाय करायचा REG 04 मध्ये. आता त्यानंतर ते ॲक्सेप्ट करतील किंवा रिजेक्ट करतील. जर त्यांनी रिजेक्ट केलं तर REG 5, त्यांनी रिजेक्ट केलं तर REG 5, फॉर्म REG 5, रिजेक्ट सच ॲप्लिकेशन अँड इन्फॉर्म द ॲप्लिकंट इलेक्ट्रॉनिकली. 7 दिवसामध्ये काय करा, त्याला रिप्लाय करा. म्हणजे हे कसं होतं बघा, कसं होतं की पहिले तुम्ही लॉग इन कराल, पार्ट A पेज भरा, मग तो फॉर्म कुठला आहे RE 01. त्यामध्ये काही माहिती प्रॉपर दिली गेली नसेल तर डिपार्टमेंट तुम्हाला REG 02 पाठवेल. मग पार्ट B मध्ये जी प्रोसेस होते ती 7 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. REG 03 पाठवल्यावरती त्याला रिस्पॉन्स करतो टॅक्स पेअर REG 04 मध्ये, त्याला पण 7 दिवस आहेत. आणि जर रिस्पॉन्स केला आहे, डॉक्युमेंट प्रॉपर आहेत, तर 7 दिवसामध्ये काय मिळेल, त्याला सर्टिफिकेट मिळेल. किंवा जर त्याला डॉक्युमेंट आत्ता पण चुकीचे वाटत आहेत, रिजेक्ट करेल, संपला विषय. परत ॲप्लिकेशन द्या,
परत सुरू. पण ते देत नाही काय चुकलं काय? तरच मी त्यांना क्लिअरिफिकेशन देईन ना. त्यांनी दिलेली जी काय माहिती आहे REG03 मध्ये की आम्हाला अपूर्ण काय वाटतंय, काय आम्हाला ऑब्जेक्शन आहे, त्यानुसार तुम्ही त्यांना रिस्पॉन्स कराल ना. कळलं ना काय? आणि मग ते GSTचा नंबर घेण्याचे पैसे भरावे लागतात ते कधी रजिस्ट्रेशन घेण्याकरता गव्हर्नमेंट कुठले पैसे घेत नाही. नाही घे व्हॅटसाठी तर घेतो व्हॅटचे हां? व्हॅट काढताना घेतो. वॅटमध्ये रजिस्ट्रेशन जर का व्हॉलंटरीली घ्यायला गेलो तर ते काय डिपॉझिट अमाऊंट घ्यायची हां आणि नंतर ते ॲडजस्ट करायचे, परत द्यायचे. ते विषय होता काय स्टेटचा. नाही नाही पण आता GST मध्ये काहीच नाही आहे. GST मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन कोणी घ्या, पैसे नाही ॲप्लिकेबल होतं म्हणून घ्या किंवा व्हॉलंटरीली घ्या, काय पैसे भरायला लागत नाही. रजिस्ट्रेशन पाहिजे. पैसे मिळतात. ते ॲक्च्युअली तुम्ही जेव्हा धंदा सुरू कराल तेव्हा ते त्याच्या वेळीच चालू होईल ते लगेच. गव्हर्नमेंटला रजिस्टर्ड पर्सन पाहिजेत म्हणून त्यांनी काय केलं आहे, सगळं फ्री ठेवलं. सोपं ठेवलं आहे की रजिस्ट्रेशन सोप्या पद्धतीने होईल, ऑनलाईन होईल, डॉक्युमेंट कमीत कमी आहेत आणि व्हॉलंटरीली घ्या. एकदा निघाल्यानंतर मग फाईन लागत जातात त्याला माहित नसतं. आता बघा, असं होतं. आता रूल फॉर्म GST REG06 मिळतो. ही सर्टिफिकेट आहे, त्यावरती ही माहिती असते सर्टिफिकेटवरती. ह्या प्रकारचा फॉर्म आहे. आता 25(1) मध्ये तुम्ही जाल, फॉर्म रूल 8 प्रमाणे ॲप्लिकेशन द्या. रूल 9 प्रमाणे व्हेरिफिकेशन होईल. रूल 10 प्रमाणे सर्टिफिकेट मिळेल. मग 10A प्रमाणे त्याचं बँक डिटेल अपलोड करायचे. ओके, 22 किंवा 24 जर ॲप्लिकेबल झाला तर 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन द्या. रूल 8, 9, 10 लागू होतील. रूल 10A प्रमाणे रूल 10A काय सांगतो की रूल 10A हे सांगतो की तुम्ही फर्निशिंग ऑफ बँक अकाउंट डिटेल 45 दिवसामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळाल्यापासून बँक डिटेल द्या किंवा ड्यू डेट ऑफ फर्स्ट GSTR 3B विच एव्हर इज अर्लियर. तुम्ही जर फ्रिक्वेन्सी मंथली घेतली, तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं आणि तुम्ही मंथली रिटर्न करणार आहात, मग तुमचं 3B 45 दिवसाच्या अगोदर येणार. आणि जर तुम्ही क्वार्टरली घेतलं रजिस्ट्रेशन फ्रिक्वेन्सी तर मग 45 दिवसामध्ये बँक डिटेल्स पोर्टलला अपलोड करा. आता जर का आधार व्हेरिफिकेशन करायचं नसेल तर मग फिजिकल व्हेरिफिकेशन होतं. आणि जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी ॲप्लिकेशनमध्ये ऑप्शन दिला तर मग रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ही 7 दिवसामध्ये होत नाही. मग रूल 25 प्रमाणे तो 15 दिवस घेईल आणि मग त्याचा जो PO जो प्रॉपर ऑफिसर आहे तो फिजिकली येतो. मग तो प्रोप्रायटरच्या समोर व्हेरिफिकेशन करतो. ॲक्च्युली तो येत नाही घरी आपलंच जावं. नाही ते येणार तुमच्या प्रिमाइसवरती येणार. ते प्रिमाइसवरती येणार. जो ओनर आहे त्याच्या समक्ष प्रॉपर ऑफिसर वेअर द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड दॅट द फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस of a person is required due to failure of other authentication or due to not opting for other authentication before the grant of registration or due to any other reason after the grant of registration, he may get such verification of the place of business in the presence of said person done, and verification report along with the other document including photographs shall be uploaded in form GST REG30 on the common portal within a period of 15 working days following the date of such verification. व्हेरिफिकेशन कशा प्रकारे होईल? फिजिकल व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर 15 दिवसामध्ये काय होईल, तो फॉर्म GST REG30 मध्ये इन्फॉर्मेशन अपलोड करेल. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन 7 दिवसामध्ये होणार नाही जर तुम्ही आधार ऑथेंटिकेशन नाही केलं तर. ओके. इथे आपला 25(1) संपला, ज्याला जास्त वेळ लागतो. तुम्ही करून देतात काय करा त्याच्यामध्ये? नाही तुमच्याकडे ते काही क्लायंट आहे तुम्ही हां, आणि जर मग हे करतात ज्यांना काही प्रॉब्लेम आला तर ते तुम्ही करून देतात का? अरे जवळच नाही म्हणजे चार्जेस लागते फी. 10,000 रुपये घेणारे लोक आहेत रजिस्ट्रेशनचे आहे आणि देणारे पण लोक आहेत. आमच्या चाकोड्या सर घेतात ना. की तुम्ही हे शिकून एवढं घेतलं तर चालू होतं. ते हे जो YouTube बघतो ना त्यांनी YouTube बघूनच केलं ना.
करू शकतील. आता जे छोटे मोठे असे प्रॉब्लेम येतात ना, ते पण तुम्हाला यूट्यूबमध्ये ते सांगतात की असं करा तसं करा. त्यांची हेल्पलाईन पण आहे आपलं गाईड असेल. आता मी जसं सांगितलं की मला मॅपचा तो हे टाकावाच लागतो, हा मला अनुभव आला, तर मी लगेच व्हिडिओ बनवणार आणि सांगणार बघा इथे काळजी घ्या, हे करा. हे लोक व्हिडिओ बनवतात. फक्त काय होतं की एखाद्याला दिलं तर मग त्याला माहिती तो करतो, आणि जर मला माहिती नाही आहे तर मला स्ट्रगल करायला लागतं. हा व्हिडिओ शोध, तो शोध. इव्हन नील जीएसटी पण भरलेत युट्यूबवर. जीएसटी एकदा नंबर घेतला की नील जीएसटी पण भरायला लागतात हो, ना. नील भरायला रिटर्न भरायला लागतो ना. रिटर्न भरायला लागतो. ते कंपल्सरी आहे. मी थांबू काय? आता उद्या नको परवा नको. दुसरा टॉपिक सुरू होतोय ना. आम्ही अजून किती पाठ आहे? सेक्शन 25, 26, 27, 28, 29, 30 हे घ्यायचेच आहेत. प्लस सेक्शन तुमचा 9 आणि 10 आहे. तुम्हाला 4 क्लास तुमचे मागे आहेत तुम्ही त्यांच्या. हे 4 क्लास झाले की तुम्ही ह्या लेवलला याल. आता मला हा 25 एकला वेळ द्यावा लागतो. आणि त्यांचे मेन बॅचचे किती बाकी 16 झाले, त्यांचे 16 झालेत. झाले? अप्रॉक्सिमेटली 45 क्लास होतात. 45 क्लास, 44-45 क्लास होतात. मी 65 आवर्सचा कोर्स दिला आहे तुम्हाला. 65 आवर्स पण 1.5 तास वगैरे घेतो. तर 45 क्लास जेव्हा होतील त्यावेळेस तुमचे त्याप्रमाणे 44, 45, 43 मला एवढा वेळ लागतो. आणि केव्हा कसं होतं की 2च माणसं आली, 7-8 पैकी 2च जण आले. मी काय करतो, जास्त शिकवत नाही, थोडं कमी शिकवतो, डिस्कशन जास्त करतो. थोडं त्यांचं काय होईल, थोडं कमी जाईल. आणि मग थोडं पर्सनल क्युरियस घेतात. 2 जणांचं विचारतात, 8 जणांमध्ये कोण विचारत नाही. मग मी ते विचारलं कोणी, मग थोडंसं मी बोलतो मग जास्त. पण डिपेंड आहे. मग त्यामुळे काय होतं, कधी 40 क्लास लागतील, 42 लागतील, 45 लागतील, पण 45 माझं लास्ट लिमिट आहे. कारण 44 + 22 म्हणजे 66 तास झाले. मी 65 तासाचा सांगितलेलं आहे कोर्स, 65 तासाचा संपवेन. 22 वर्षी का? 1.5 तास येतो ना आपण. 44 क्लास घेतले, 44 क्लास 1.5 तासाचा एक क्लास, 65 तास आवरले. 65 आवर्स. आणि आपले 44 जेव्हा मी क्लास घेईन, section. 44 क्लास घेईन तेव्हा क्लास किती, तेव्हा आवर किती होतील? 66. 66 आवर होतील. 45 क्लास घेतला मी, 67.5 आवर झाले. किंवा कधी आपण थोडा कमी वेळ घेतो, काय घेतो, त्यामुळे 65 तास मी सांगतो की धरून चाला. क्लास मे बी 45 होतील, 46 होतील, पण आपलं 65 तासाचं जे ड्युरेशन आहे ते मी अंदाजे सेट केलं आहे. बरोबर आहे. 65 तास